श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी म्हणाले, नृसिंह सरस्वती स्वामी गुप्तपणे राहिले. याचे कारण असे की आपला महिमा वाढून लोकांचा उपद्रव होऊ नये, एकांत मिळावा हा हेतू होता. सर्व शिष्यांना जवळ बोलावून घेतले व श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही सर्व भारतभर तीर्थयात्रा करून बहुधान्य नावाचे संवत्सर चालू झाले की श्री शैल्य पर्वतावर मला येऊन भेटा. यावर शिष्य म्हणाले, सर्व तीर्थांचे पुण्याचे निधान गुरुच्या चरणी असताना आम्हाला रानोवान हिंडायचे काय आवश्यकता आहे? आम्हाला भ्रमण करायला का पाठवता? यावर श्री गुरु म्हणाले, तुम्ही संन्यास आश्रमी आहात म्हणून 5 दिवस एका जागी राहू नये. चतुर्थाश्रम घेऊन पृथ्वीवरील सर्व तीर्थोटने करून मन स्थिर करून नंतर एका जागी राहावे. यावर शिष्य म्हणाले, तीर्थयात्रा संबंधाने मार्गदर्शन करावे. श्री गुरु म्हणाले, शिष्य जन हो, प्रथम काशी क्षेत्र, नंतर गंगा यमुना सरस्वती या नद्यांच्या काठी असणारी ग्रामे व क्षेत्रे यांना भेट देऊन भागीरथी प्रयागलाही भेट द्या. त्यानंतर नद्यांची नावे व त्यावरील तीर्थ याप्रमाणे वरुणा नदी, कुशावर्ती, शतंद्रू, विपाशका, शरावती, मरुदवृधा, आसिंती, मधुमती, पयस्वती, देवनही ही सर्व नद्यांच्या तीरावरील तीर्थांना भेट द्या. प्रत्येक तीर्थामध्ये कृच्छ व्रत आचरावे. चंद्रभागा, रेवती, शरयू, गोमती, वेदिका, कौशिका, नित्यजला, मंदाकिनी, सहस्रवक्ता, पूर्णा, बहुधा, अरुणा या नद्यांकाठीची तीर्थ करा. त्याप्रमाणे पुष्कर तीर्थ, सन्निहिता नदी तीर्थ, गंगा तीर्थ स्नान करा. सेतुबंध, रामेश्वर, श्रीरंग, अनंतपद, नाभ सरोवर, नैमिषारण्य तीर्थ, बद्री नारायण तीर्थ या पवित्र स्थानांना भेट देऊन कुरुक्षेत्री स्नान करा. अनंत श्री कौशल्य येथे महालय तीर्थ पहा. नंतर केदार तीर्थ, पुष्कर तीर्थ, नर्मदा तीर्थ, कुब्ज तीर्थ, कोकामुखी ही विशेष तीर्थे आहेत. प्रसाद तीर्थ, विजय तीर्थ, पुरी, चंद्रदी तीर्थ, गोकर्ण, शंखकर्ण, अयोध्यात, मथुरा, कायोरी, द्वारावती, गयेसी, शबलग्राम ही मुक्ती क्षेत्र आहेत. भीमेश्वर तीर्थ, वंजरा, संगम ही प्रयाग समान तीर्थे आहेत. कुशतपर्ण तीर्थ, गोदावरी, समृद्ध संगमात स्नान करावे. पूर्णा नदी, कृष्णे, वेणा तीर, तुंगभद्रा तीर करून पंपा सरोवरी जावे. हरिहर क्षेत्र, भीमरथी करून मातुलिंग क्षेत्र, पुरी गाणन ही अष्टतीर्थे करावीत. अमरजा संगम तीरावर अश्वस्थ सन्मुख नृसिंह तीर्थ आहे. उत्तरेला वाराणसी तीर्थ, या त्याच्या पूर्ण भागी पापविनाश तीर्थ आहे. त्यानंतर कोटी तीर्थ, पुढे पादतीर्थ, चक्रतीर्थ, केशव देवनायक ते प्रत्यक्ष द्वारामती, पुढे मन्मथ तीर्थ आहे. कल्लेश्वर देवस्थान, सिद्धभूमी, गाणगापूर, काकीण, संगम, भीमातीर हे क्षेत्र प्रयाग समान आहे. तुंगभद्रा, वरदा नदी, संगम तीर्थ, नंतर निवृत्ती संगम तीर्थ येथे तुम्ही जा. भीमा कृष्ण संगमात स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातके नष्ट होतात. पातळगंगा स्थानी मल्लिकार्जुनाचे दर्शन करा. कृतमाला नदी, पयस्विनी नदी पवित्र आहे. शेषाद्री क्षेत्र, श्रीरंगनाथ, पद्मनाथ, श्रीमदनंत यांची पूजा करून मीनामल्ल क्षेत्रासी जा. कुंभकोण, कन्याकुमारी दर्शन करून मत्स्य
तीर्थ स्नान करा, पक्षी तीर्थ रामेश्वर धनुष कोटी, कावेरी तीर्थ रंगनाथ सनिध, पुरुषोत्तम चंद्र कुंडेसी, कोल्हापूरची महालक्ष्मी महाबळेश्वर तीर्थ, त्यांनी कृष्णा उगम तेथे वहे हे नगर असून तो रामेश्वर पुण्यक्षेत्र आहे. कोळे नरसिंह नावाच्या गावात एका भुयारात षोडशहस्त असलेली नृसिंह देवाची मूर्ती आहे. भिल्लवडी कृष्णातीरी भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. पुढे वरुणा कृष्ण नदी संगमात मनोभावे पूजा करून संगमेश्वराची पूजा करावी. कृष्णा प्रवाहातच अमरापूर विख्यात आहे. तेथे 3 दिवस अनुष्ठान करावे. पंचगंगेत स्नान करावे. तेथे जुगालय हे क्षेत्र व छाया भगवती हे प्रसिद्ध क्षेत्र आहेत. पीठापुरी येथे दत्तात्रयाचा सतत वास असतो. मणिगिरी येथे सप्तऋषींनी तप केले होते. पुढे वृषभाद्री कल्याण नगरी आहे. ते नंतर अहोबळाचे दर्शन घ्यावे. श्रीगिरीचे श्रीरंग दर्शनाला जावे. तेथे सुरस महानदी रजो दर्शन युक्त अशी आहे. त्यामध्ये स्नान केल्याने सर्व दोष जातात. भागीरथी गौतमीसी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शरयू परियेसी येथे 3 दिवस प्रत्येक स्नानी स्थानी राहावे. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. ऐक शिष्या शिरोमणी, धन्य धन्य तुझी वाणी, भक्ती तुझी गुरुचरणी लीन झाली परियेसा. तू माते पुसतोसी होतो संतोष मानसी, गोप्य झाले कवन कार्यासी, सांगेल एक एक चित्ते. महिमा प्रकट झाला बहुत, तेने भजनी लोक समस्त, कामार्थी ते अमित येती गुरु दर्शनासी. साधू असाधू धूर्त सकाळी, समस्त येती गुरु जवळी, वर्तमान खोटा कळी अवघे शिष्य होऊ म्हणती. भार्गव राम अवतारोनी निक्षत्र केली मेदनी, राज्य विप्रांसी देऊनी गेला पश्चिम समुद्रासी. पुनरपि जाती तयापासी, तोही ठाव मागावयासी, या कारणे विप्रांसी काक्षा न सुटे सर्वथा. उठोनी भार्गव देखा गेला सागर मध्योदका, गौप्य रूपे असे ऐका आणिक मागती म्हणोनिया. तैसे गुरुमूर्ती ऐका गुप्त राहिले कर्णिका, वर मागती सकळ लोका नाना याती यवनिया. विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शके वर, पाहोनी पत्रानुसार प्रसन्न होय परियेसा. या कारणे तये स्थानी श्री गुरु राहिले गौप्य गुणी, शिष्य सकळ पर बोलावुनी निरोप देती यात्रेसी. सकळ शिष्य बोलावुनी निरोप देती नृसिंह मुनी, समस्त तीर्थे आचारोनी यावे भेटी श्री शैल्या. ऐकोनी गुरुचे वचना समस्त धरिती चरणा, कृपा मूर्ती गुरु राणा का उपेक्षा आम्हासी. तुमच्या दर्शन मात्रेसी समस्त तीर्थे आम्हासी, आम्ही जावे कवणे ठायासी. संडोनी चरण गुरुचे श्री गुरुचे, समस्त तीर्थ श्री गुरु चरण, ऐसे बोलती श्रुती पुराण, शास्त्री हेची विवरण असे प्राख्यात परियेसा. जवळे असता निधान, का हिंडावे रानो रान, कल्पवृक्ष सोडून केवी जावे देवराया. श्री गुरु म्हणती शिष्यांसी, आम्ही आश्रमी संन्यासी राहू नये 5वे दिवशी एके ठाई वास करुनी, चतुर्थाश्रम घेऊनी हिंडावे तीर्थभूमी, तेथे मन स्थिर करुनी मग राहावे एकस्थानी. विशेष आमचे वाक्य ऐक, अंगीकारणे अधिक, तीर्थे हिंडोनी सकळीक, मग यावे आम्हापासी. बहुधान्य नाम संवत्सरासी, आम्ही येऊ श्री शौल्यासी, तेथे अमुचे भेटीसी यावे तुम्ही सकळीक. ऐसे परी शिष्यांनी सांगती श्री गुरु परियेसी, समस्त लागती चरणासी ऐक शिष्य नामकरणी. शिष्य विनवती श्री गुरुसी, तुमचे वाक्य प्रमाण आम्हासी, जातो आम्ही भरवसी करू तीर्थभूमीवरी.
श्री गुरु वाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी. त्याचे घर यमपुरी अखंड नरक भोगी जाण. जावे आम्ही कवण तीर्था निरोपावे जी समर्था. तुझे वाक्य दृढ चित्ता करोनी जाऊ स्वामिया. जे जे स्थानी निरोप देसी जाऊ तेथे भरवसी. तुझे वाक्य आम्हासी सिद्ध होई स्वामिया. ऐकोनी शिष्यांचे वचन श्री गुरु मूर्ती प्रसन्न वदन. निरोप देती साधारण तीर्थयात्रा करावया. या ब्रह्मांड लोकात तीर्थराज काशी विख्यात. तेथे जावे तुम्ही त्वरित गंगा भागीरथी सेवावया. भागीरथी तटा यात्रा 60 योजना पवित्रा. 60 कुच्छ फळ पवित्रा. प्रयाग गंगाधारी द्विगुण. यमुना नदी तटाकेसी 25 गावे परियेसी. कुच्छ फळ तेथे विशेषी एक चित्त अवधरा. सरस्वती म्हणजे गंगा भूमीवरी असे चांगा. चतुर्विंशती गावे जागा स्नान करावे तटाकी. इतुकेनी फळ त्यासी यज्ञाचे फळ परियेसी. ब्रह्मलोक शाश्वतेसी राहे नर पितारांसहित. करुणा नदी कुशावर्ती श्रुत कृष्णवेणी ख्याती. वितस्त नदी शिरावती अस्ति नद्या मनोहर. मुरद वृधा नद्या थोर असिकनी मधुमती येर. पयस्वती घृतवती तीर. तटाक यात्रा तुम्हा करा. देवन म्हणे ऐक असे ख्याती. भूमंडळीक 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी. जितको गाव तितके कृच्छ स्नान मात्रे पवित्र. जाती ब्रह्म हत्या पापी ब्रह्म हत्यादी पापे विचित्र. मनोभावे आचरावे चंद्रभागा रेवतीसी. शरयू आणि गौतमीसी. वेदिक नदी कौशिकेसी. नित्य जल मंदादिखिनी. सहस्त्रवक्र नदी थोर. पूर्णायुष्य नदी थोर. बहुधा नदी वर्ण प्रखर. 16 गाव तटाक यात्रा. जेथे नदी संगम असती तेथील स्नाने पुण्य अमिती. त्रिवेणी स्नान फळे असती. संगम नदी स्नान करा. सेतुबंध भूमेश्वरी. श्रीरंग पद्मनाभेश्वरी. पुरुषोत्तम मनोहरी. नैमिषारण्यी तीर्थ असे. पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहित असे ज्ञानी. नदी तीर्थ असे गुणी. गंगा तीर्थ स्नान करा. बदरी तीर्थ नारायण. नदी तीर्थ पुण्य पावन. कुरुक्षेत्री करा स्नान. श्री कौशल्या क्षेत्री. महालय तीर्थ देखा. विप्राप्रंती तर्पणे ऐका. द्विचत्वारी कुळे निका. स्वर्गा जाती भरवसी. केदार तीर्थ पुष्कर तीर्थ. कोटी तीर्थ नर्मदा तीर्थ. मातृकेश्वर कुब्ज तीर्थ. कोकामुनी विशेष असे. प्रसाद तीर्थ विजय तीर्थ. पुरींद्र चंद्र नदी तीर्थ. गोकर्ण शंखकर्ण ख्यात. स्नान भरवे मनोहर. अयोध्या मथुरा कांचीसी. द्वारावती गयेसी. ग्राम तीर्थासी. शबल ग्राम मुक्ती क्षेत्र. गोदावरी टाकेसी. योजने सह परियेसी. तेथील महिमा आहे ऐसी. वाजपेय यज्ञ समपुण्य. सव्या वेळा तिनी तटाक यात्रा. एकाग्रपणी स्नान करिता होय ज्ञानी. महापातकी शुद्ध होय. अनिक 2 तीर्थ असती. प्रयाग समान असे ख्याती. भीमेश्वर तीर्थ म्हणती. वंजरा संगम प्रख्यात. कुशतीर्थ तर्पण बरवे. तटाक यात्रा 12 गावे. गोदावरी संगमा जावे. षटत्रिगुणेसी कुच्छ फळ. पूर्ण नदी तटाकेसी. 4 गावे आचरा हर्षी. कृष्णवेणी तीरासी. 15 गाव तटाक यात्रा. तुंगभद्रा तीर भरवे. तटाक यात्रा 20 गावे. पंपरा सरोवर स्वभावे. अनंत महिमा परियेसा. हरिहर क्षेत्र महाख्याती. समस्त दोष परिहरती. तैसीच असे भीमरथी. 10 गावे तटाक यात्रा.
पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बरवे पुराण पुरी गाण तीर्थे अस्ति तेथे चांग अष्टतीर्थे मनोहर अमर जास गम्मात कोटी तीर्थे अस्ति ख्यात वृक्ष तिथे असे अश्वत्थ कल्प वृक्ष तोची जाणा तया अश्वत्था सन्मुखेसी नृसिंह तीर्थ परियेसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे तया पूर्व भागेसी तीर्थ पाप विनाशी तदनंतर परियेसी रुद्रापाद तीर्थ असे चक्र तीर्थ असे एक एक केशवदेव विनायक कोटी तीर्थ विशेष मन्मथ तीर्थ पुढे असे कलेश्वर देवस्थान असे तेथे गांधार भुवन ठाव असे अनुपम जाण सिद्धमुनी गाणगापुर तेथे जे जन अनुष्ठान करीती त्वरित कामना सर्व पावती कल्पवृक्ष असे यती काय नोहे मनकामना कांकीण संगम असे बरवे भीमा तीर क्षेत्र नावे अनंत तीर्थ पुण्य स्वभावे प्रयाग समान ऐसे देखा तुंगभद्रा वरदा नदी संगम स्थान तपोनिधी मल प्रभा संगमी आधी पापे जाती शतजन्माची निवृत्ती संगमी असे ख्याती ब्रह्म हत्या नाश होती जावे तुम्ही तेथे त्वरिती श्री गुरु म्हणती शिष्यांसी सिंह राशी बृहस्पती येथा तीर्थे संतोषती समस्ता ठाई भागीरथी येऊन ऐक्य होतसे कन्यागती कृष्णेसी त्वरित येती भागीरथी तुंगभद्रा तुळगती सुर नदी प्रवेशी परियेसा कर्क राशी सूर्य येता मलप्रभा कृष्ण संयुक्ता सर्वजन स्नान करिता ब्रह्म हत्यादी पापे जाती भीमा कृष्ण संगमेसी स्नान करिता परियेसी सात जन्म विप्रवंशी उपजे नर परियेसा तुंगभद्रा संगम देख त्याहुनी फळ त्रिगुण अधिक निवृत्ती संगम एक चतुर्गुण तयाहुन पातळ गंगेची या स्नानी मल्लिकार्जुन दर्शनी पुण्य पणगुण तयाहुनी पुनरावृत्ती नाही तया लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्ण संगमी अगण्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे ताम्रपर्णी येणे परी पुण्य असे स्नान मात्री कृत माला नदी तीरी सर्व पाप परिहरे पयस्विनी आणि भवनाशीसी अतिविशेष सर्व पापे हरिती एक समुद्र स्कंद दर्शनी शेषाद्री क्षेत्र श्रीरंगनाथ पद्मनाभ श्रीमद नंत पूजा करुनी जावे त्वरित तृष्णामल क्षेत्रासी समस्त तीर्थे समान असे आणिक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्य तीर्थी स्नान करा पक्षतीर्थ असे बरवे रामेश्वर धनुष्य कोटी नामे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथ सनिध पुरुषोत्तम चंद्र कुंडेसी कोटी तीर्थ परियेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी दक्षिण काशी करवीर तया सनिध असे बरवे कोल्हाग्रामी नरसिंह देव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष बिलवडी कृष्णातीरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करीती जरी तेची ईश्वरी ऐक्य होती वरुणा संगमी असे बरवे तेथे तुम्ही मनोभावे स्नान करा मार्कंडे नावे संगमेश्वर पूजा करुनी ऋषीश्वरांचे आश्रम कृष्णा तीरी असती उत्तम स्नाने लाभे ज्ञानोत्तम तया सन्निध कृष्णेच्या पुढे कृष्णा प्रवाहात अमरापूर प्रख्यात पंचगंगा संगमी स्नात प्रयागहून अधिक पुण्य अखिल तीर्थे तया स्थानी तप करीती सकळ मुनी सिद्ध होती त्वरित ज्ञानी अनुपम क्षेत्र परियेसा ऐसे प्रख्यात तये स्थानी अनुष्ठिता दिवसी तिनी अखिला भिष्ट पावती त्वरित परमार्थ योगालय तीर्थ बरवे दृष्टी पडता मुक्त व्हावे शूर्पालय तीर्थ नावे पुढे असे परियेसे विश्वामित्र असे ख्याती तपस्थान भगवती
तेथे समस्त दोष जाती मंगल प्रभा संगमी. कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न तयासी गायत्री श्वेत शृंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्णा असे. तया स्थानी स्थान करिता काशीहून अधिकता एक मंत्र तेथे जपता कोटी गुण फळ असे. आणिक असे तीर्थ बरवे केदारेश्वर पहावे पिठापुरी दत्तात्रेय देवे वास केला सनातने. काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात असे मणिगिरी सप्त ऋषी प्रति करी तप केले बहु दिवस. वृषभादी कल्याण नगर तीर्थे असती अपरंपार न होय संसार येर झार तया क्षेत्र आचारावे. अहो महाबळे दर्शनासाठी यज्ञांचे पुण्य जाण श्रीगिरीचे पाहता चरण नाही जन्म मागोता. समस्त तीर्थे भूमीवरी आचारावी परिवारी रजस्वला सरिता होती जरी स्नान करिता दोष होय. संक्रांती कर्काटक धरुनी त्वजावे तुम्ही मास दोनी नदी तीरी वास करोनी राहता त्यासी दोष नाही. तयामध्ये विशेष त्वजावे 3 दिवस नदी रजस्वला खास महानदी येणे परी. भागीरथी गौतमेसी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शरयू परियेसी वर जावे तुम्ही दिवस 3. ग्रीष्म काळी सर्व नदीस रजस्वला दोष 10 दिवस वापी कुपत टाकास एक रात्र वर जावे. नवे उदक ज्या दिवशी तया ओळख रजस्वला ऐसी स्नान करिता महादोषी येणे परी वर जावे. साधारण तुम्हासी सांगितले तीर्थ परियेसी जे जे पाहाल दृष्टीसी विधीपूर्वक आचारावे. ऐकुनी श्री गुरूंचे वचन शिष्य सकळ करीती नमन गुरु निरोप घेऊन निगती शिष्य सकळीक. सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊन श्री गुरुपासी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गौप्य रूपे. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर. सकाळी भिष्टे साधती ब्रह्मरसाची गोडी सेविता जे घडोघडी त्यासी होई आवडी साधे त्वरित परमार्थ. श्री गुरुचरित्र कामधेनु श्रोते होऊनी सावधानु जे ऐकती भक्त जनु लादती चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्यो पाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्षेत्र तीर्थ वर्णन नामे 15 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 15 समाप्त. श्री स्वामी समर्थ.